आज परिमंडळ 5 मधील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या 8 सप्टेंबरला ईद ए मिलादच्या अनुषंगानं जी मिरवणूक निघणार आहे त्याबाबत सविस्तर मीटिंग घेण्यात आली। त्याकरिता कोंढव्यातील सर्व नौजवान, इमाम, मौलाना हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। बऱ्याच ठिकाणी रस्त्यात जे काही झाडं झुडपं वाढलेली आहेत किंवा जे काही MSCBचे काही तारा वगैरे आहेत त्याही काढून घेण्याबाबत त्यांनी काही अडचणी मांडल्या। त्याबाबत आम्ही सर्व संबंधित घटकांशी योग्य ते पत्रव्यवहार केलेले आहेत। सर्वांनी अगदी शांततेमध्ये 8 तारखेला एकाच वेळी सर्व ठिकाणी जुलूस काढण्याबाबत आम्हाला सांगितलं। आम्ही सर्वांचं त्याबाबत कौतुक केलेलं आहे आणि मी त्या दिवशी पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहोत। त्याबरोबर वाहतूक पोलीसही आमच्यासोबत येऊन जुलूसकरिता पूर्ण नियोजन करणार आहेत आणि एकत्रितपणे एकंदरीत हा शांततेत पार पाडण्याबाबत सर्वांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। मिरवणुकी दरम्यान मंडळांना आपल्या वतीने झोन 5 कडून काय सूचना देण्यात आल्या? कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ईद ए मिलादच्या अनुषंगानं मिरवणुका काढणाऱ्या सर्व मंडळांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे। प्रत्येक जुलूस सोबत आम्ही नोडल म्हणून पोलीस अंमलदारांची नेमणूक केलेली आहे आणि सर्वांना आम्ही देशभक्तीचे, पर्यावरणाचे, महिला मुलींच्या शिक्षणाबाबतचे पैगाम देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। कुठेही आक्षेपार्ह गाणी वाजणार नाहीत, डीजेचा वापर होणार नाही, लेझर लाईट बीमचा वापर होणार नाही आणि सगळीकडे एक शांततेचा पैगाम जाईल अशा प्रकारचे संदेश देण्याबाबत सांगितलेलं आहे। कुठेही काहीही इतरांच्या भावना दुखावतील असे कोणीही कृत्य करणार नाही अशाही सक्त सूचना दिलेल्या आहेत। आपल्या हद्दीमध्ये जुलूस, पैगंबर जुलूस वेगवेगळ्या तारखेला निघणार का एकाच दिवशी निघणार? याबाबत माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त यांनी यापूर्वीच पुणे शहरातील सर्व बांधवांना क्लिअर केलेलं आहे की एकाच वेळी सोमवारी 8 सप्टेंबरला ईद ए मिलादच्या अनुषंगानं जुलूस निघणार आहेत। त्याबाबत सर्वांची सहमती आहे आणि सर्व त्या दृष्टीनं तयारी करत आहेत। अधिक अपडेट्स के लिए बने रहिए हमारे चैनल स्टार न्यूज़ इंडिया के साथ।